नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चित्रवर्णन. चित्रवर्णन म्हणजे काय? चित्र म्हणजे पिक्चर आणि वर्णन म्हणजे डिस्क्रिप्शन. यू हॅव टू डिस्क्राइब अ गिवन पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला एखाद्या चित्राचं वर्णन लिहायचं आहे. इथे तुम्हाला त्याचा एक नमुना दिलाय. नमुना म्हणजे एक्झाम्पल और सॅम्पल. सॅम्पल पिक्चर अँड डिस्क्रिप्शन इज गिवन हिअर. यू हॅव टू स्टडी दिस पिक्चर अँड यू हॅव टू रीड द लाईन्स. नाव लेट्स ऑब्झर्व दिस पिक्चर. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते चित्र काळजीपूर्वक पाहायचं आहे. यू हॅव टू observe the given picture very carefully and you have to note down the things what are there in the picture. तर आता आपण हे पिक्चर पाहूया. यामध्ये काय दिसतंय? यामध्ये मागे तुम्हाला इमारती दिसत आहेत. इमारत म्हणजे बिल्डिंग्स. इथे काय दिसतंय? इथे मुलं दिसतायत. इथे एक बाई उभ्या आहेत. काही मुलं मातीमध्ये काहीतरी खणत आहेत. काही मुलांच्या हातामध्ये छोटी छोटी रोपं आहेत. एक मुलगा झाडाला पाणी देत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या चित्रामध्ये पाहिल्या. सो व्हॉट इज देअर इन दिस पिक्चर? वी कॅन सी there are some kids. Along with these kids, one lady is standing near to them. And behind them, some buildings are there. So from this picture, you can guess that this is a school. This lady means a teacher. And these kids are school kids. Okay. So now, in their hands, some small plants are there. Some kids are digging in the soil. One boy is watering the plants. That means here in the school, tree plantation is going on. And this lady is the teacher of this school. Okay? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या चित्रामध्ये ऑब्झर्व केल्यात. आता आपण हे सगळं लिहिणार आहोत. ते कसं लिहायचं ते आपण पाहूया. वृक्षारोपण म्हणजे प्लांटिंग ऑफ ट्रीज. ओके. वृक्ष म्हणजे प्लांट और ट्री. रोपण म्हणजे प्लांटिंग. सो वी आर प्लांटिंग द हियर किड्स आर प्लांटिंग द ट्रीज. दॅट इज कॉल्ड एज वृक्षारोपण. जेव्हा तुम्ही चित्रवर्णन लिहिता तेव्हा पहिल्या वाक्यामध्ये त्याचा सब्जेक्ट आला पाहिजे. म्हणजे त्या चित्रवर्णनाचा विषय काय आहे ते तुमच्या पहिल्या वाक्यामध्ये आलं पाहिजे. व्हेनेवर यू आर रायटिंग अ पिक्चर डिस्क्रिप्शन, इन द फर्स्ट लाईन यू हॅव टू मेन्शन द सब्जेक्ट ऑफ द पिक्चर. सो हियर सब्जेक्ट इज वृक्षारोपण मीन्स ट्री प्लांटेशन. वरील चित्रात शिक्षिका मुलांना वृक्षारोपण करण्यास शिकवत आहेत. म्हणजे काय? शिक्षिका म्हणजे टीचर. वृक्षारोपणचा आपण अर्थ पाहिला. शिकवत आहेत मीन्स टीचिंग. सो इन अबव पिक्चर टीचर इज टीचिंग किड्स टू डू ट्री प्लांटेशन. Okay. In above picture, teacher is teaching to kids to do tree plantation. काही मुले झाडांची रोपे घेऊन उभी आहेत. आता तुम्ही या पिक्चर मध्ये पाहिलं तर दिसेल तुम्हाला की हा मुलगा आणि हा मुलगा हातामध्ये रोप घेऊन उभे आहेत. तर रोप म्हणजे काय? स्मॉल ट्री और स्मॉल प्लांट. So some kids are standing with the small plants in their hands. Okay.
सो काही मुलं झाडाची रोपे घेऊन उभी आहेत. सम किड्स आर स्टँडिंग विथ द स्मॉल प्लांट्स. तर काही मुले रोपे लावत आहेत. आणि इथे तुम्हाला दिसतंय ही दोन मुलं काय करतायत, मातीमध्ये खणतायत. ओके, कशासाठी, तर रोपं लावण्यासाठी. सो सम किड्स आर प्लांटिंग द ट्रीज. ही काय करतायत, रोपं लावत आहेत. तसेच एक मुलगा त्या रोपांना पाणी घालत आहे. हिअर वन बॉय इज देअर हु इज watering the plants. Okay, that small plants. So as well as one boy is there. This boy is watering the plants. पाणी घालणे म्हणजे watering the plants. वृक्ष लावणे व त्यांचा सांभाळ करणे हे गरजेचं आहे. वृक्ष लावणे म्हणजे ट्री प्लांटेशन and त्यांचा सांभाळ करणे, नरिश देम or maintain their growth. Okay, to convert them into big trees, that is called as सांभाळ करणे. त्यांचा सांभाळ करणे म्हणजे काय, you have to nourish them, you have to take care of these plants. So वृक्ष लावणे व त्यांचा सांभाळ करणे हे गरजेचे आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो, प्लांटिंग ट्रीज and taking care of them is very essential. टेकिंग केअर म्हणजे त्यांची नरिशमेंट कशी होते ते सगळं सांभाळणं. इज व्हेरी इसेन्शियल, गरजेचं आहे म्हणजे इज व्हेरी इसेन्शियल. मुले वृक्ष लावून एक चांगले काम करत आहेत. सो दिस किड्स आर प्लांटिंग द ट्रीज अँड दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब, बिकॉज planting a tree is very useful for all of us. So मुले वृक्ष लावून एक चांगले काम करत आहेत. By planting the trees, kids are doing a very nice job. चांगले काम means nice job. व त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. And the happiness of planting the trees is seen on their face. Okay, त्याचा आनंद means they are doing a good job and because of these kids are very happy and that's why that happiness is seen on their face. Okay, तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक वाक्य पण घालू शकता की या शिक्षिका आहेत ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत वृक्ष लावण्याबद्दल. सो टीचर इज गाइडिंग दिस किड्स फॉर द प्लांटेशन. तर असं हे चित्रवर्णन कशाचं आहे, वृक्षारोपण. तुम्हाला हे चित्रवर्णन आवडलं असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि MK's गुरुकुलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक चित्रवर्णन पाहणार आहोत. धन्यवाद.